बुलेटिनमध्ये आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। शिवसंग्रामने बीड नगर परिषद निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती केली आहे। पुन्हा त्या घराण्याकडे सत्ता जाऊ द्यायची नसेल तर आमचा तात्पुरता फायदा तोटा बाजूला ठेवून परिवर्तनासाठी आम्ही लढत आहोत, असं शिवसंग्रामच्या नेत्या डॉक्टर ज्योती मेटे यांनी सांगितलं। मालेगावनंतर आता येवल्यात सुद्धा उभाटाला मोठा धक्का बसलेला आहे। उभाटाचे सहसंपर्क प्रमुख संभाजी पवार, त्यांचे काका माजी आमदार मारुतीराव पवार उभाटा शिवसेनेला जय महाराष्ट्र करत असंख्य कार्यकर्त्यांसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। अमरावतीतील नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीचे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकरांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केलाय। आमदार प्रताप अडसरांच्या उपस्थितीमध्ये पारसकरांनी भाजपाचं कमळ हाती घेतलंय। सांगली जिल्ह्यातल्या 8 नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत। शेवटच्या दिवशी नगरसेवक पदासाठी 1568 अर्ज दाखल झालेत, तर नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 110 उमेदवारी अर्ज दाखल झालेत। परभणी जिल्ह्यातील 7 नगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी एकूण 117 अर्ज दाखल करण्यात आले। यामध्ये सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारासह अपक्षांचा देखील मोठ्या प्रमाणात भरणा आहे, तर सदस्य पदासाठी 1210 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीत बिघाडी झालेली आहे। महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्र आले असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपली वेगळी चूल मांडली आहे। धाराशिव भूम आणि परांडा या नगरपालिकेत आमदार तानाजी सावंत यांच्या पॅनल विरोधात भाजप, शिंदेची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकवटले। जनता मात्र आमच्या शिवसेनेसोबत असून याचं रिफ्लेक्शन तुम्हाला निकालात पाहायला मिळेल, असं तानाजी सावंत म्हणाले। जळगावमधील भुसावळ नगरपालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याची प्रशासनाची कासावगती दिसून येते। 194 इच्छुक उमेदवारांना टोकन देऊन रात्री 11 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती। धाराशिव जिल्ह्यातील 8 नगरपालिकांच्या नगराध्यक्ष पदासाठी 122 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत। नगरसेवक पदासाठी 8 नगरपालिकांमध्ये 1356 उमेदवार रिंगणात उतरले आहेत। वर्धा जिल्ह्यातील 6 नगरपालिकांची निवडणूक होती आहे। नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वर्धा नगर परिषद अध्यक्षासाठी 15 तर सदस्यासाठी 235, हिंगणघाट नगर परिषद अध्यक्षासाठी 13 तर सदस्यांसाठी 248 नामांकन दाखल झाले। मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी एकनाथ खडसेंनी भाजपाला छुपा पाठिंबा दिल्याचा आरोप काँग्रेसच्या जगदीश पाटलांनी केलाय। रक्षा खडसेंच्या दबावात एकनाथ खडसे काम करतात, असंही जगदीश पाटील म्हणाले। जळगावमधील चोपडा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी एकूण 275 उमेदवारांचे अर्ज दाखल झालेत। आजपासून या अर्जांची छाननी केली जाणार आहे। कराड नगरपालिकेच्या 31 नगरसेवक पदाच्या जागांसाठी 330 जणांनी तर 22 जणांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलेत। तर मलकापूर नगर परिषदेच्या 22 नगरसेवक पदांच्या जागांसाठी 133 जणांनी तर 15 जणांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेत। आजपासून या अर्जांची छाननी सुरू झाली आहे। अकोला महानगरपालिकेच्या नव्या आरक्षणाची लॉटरी काढण्यात आली। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यंदाच्या आरक्षणात महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले। विशेषतः ओबीसी महिला आणि सर्वसाधारण प्रभागातील आरक्षणात मोठे बदल केले। भाजप आमदार मंगेश चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील या 2 महायुतीच्या आमदारांमध्ये चांगलीच झुंजी आहे। पाचोरा आणि भडगाव मतदारसंघात भाजप आणि शिंदे यांची शिवसेना एकमेकांविरोधात उभी ठाकली आहे। बुलढाण्यात महायुतीमध्ये वितुष्ट पाहायला मिळते। निवडणुकीत महायुती कायम राहावी यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला। केवळ नाक घासायचं बाकी राहिलं, परंतु युती होऊ शकली नाही, असं शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलंय। तर त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत। कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे पाठवलेला नाही, त्यांनाच युती होऊ द्यायची नव्हती, असं प्रत्युत्तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी सांगितलंय। कराडमध्ये भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी विनायक पावसकर यांचं नाव फायनल झालंय। मवियामध्ये फूट पडली असून काँग्रेसकडून झाकीर पठाण यांचं नाव नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलंय।
येवला नगर परिषदेत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप यांची युती होऊन नगराध्यक्षपद राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलंय. भुजबळ समर्थक राजेंद्र लोणारी यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. महामुंबईत 15 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी 443 जागांसाठी 1962 अर्ज दाखल झाले. वर्ध्यातील आर्वी नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावरती आलाय. काँग्रेस पदाधिकारी शैलेश अग्रवाल आणि बाळा जगताप गट आमनेसामने आल्यामुळे नगराध्यक्षाच्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता आहे. पुण्यातील भोर नगरपालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होणार आहे. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले, त्यामुळे संग्राम थोपटे आणि शंकर मांडेकरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नांदगाव नगर परिषद निवडणुकीत शिवसेना आणि भाजप आले असून राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावरती निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. तर महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे संतोष गुप्ता हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपाकडून कुसुम जगन्नाथ परचंडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झालाय. पंढरपुरात भाजप उमेदवार बिनविरोध होत असल्यामुळे निवडणूक प्रक्रियेपूर्वीच भाजपाने विजयी सलामी दिल्याचं चित्र आहे. जुन्नर नगर परिषदेत महायुतीत बिघाडी झाली असून भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना तीनही पक्ष वेगवेगळे लढणार आहेत. महाविकास आघाडी या ठिकाणी एकत्रित निवडणुकीला सामोरं जाणार असं वाटत असताना आता महाविकास आघाडीमधून काँग्रेस बाहेर पडल्याची प्राथमिक माहिती आहे. बीड नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आमदार विजयसिंह पंडित हे सक्रिय झालेत. तर शरद पवार राष्ट्रवादीकडून आमदार संदीप क्षीरसागर यांची प्रतिष्ठा पणाला लागली. भाजपाच्या नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांनी डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून फिल्डिंग लावली आहे. यामध्ये शहरातील मुस्लिम मतांचा वाढलेला टक्का यामुळे एमआयएमची भूमिका देखील निर्णायक ठरणार आहे. नामनिर्देशन अर्ज सादरीकरणाच्या अखेरच्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 4ही नगर परिषदांसाठी एकूण 359 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत. आज अर्जांची छाननी होणार असून 21 नोव्हेंबर हे अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. रायगड जिल्ह्यात नगरसेवक पदासाठी 900 तर नगराध्यक्ष पदासाठी 59 अर्ज दाखल करण्यात आले. सर्वाधिक उमेदवारी अर्ज खोपोली, पेण आणि कर्जतमधून दाखल झाले. नाशिकमध्ये शिवसेना उभाटाला मोठा धक्का बसलाय. उपनेते अद्वै हिरे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. अद्वै हिरे आज मुंबईतील भाजप कार्यालयात प्रवेश करणार आहेत. अद्वै हिरेंच्या भाजप प्रवेशामुळे नाशिक जिल्ह्यात मोठी राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांनी मोठी खेळी खेळली आहे. डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मनसे शिवसेनेला सुरुंग लावलाय. मनसेचे 3 टर्म नगरसेवक रवींद्र चव्हाणांनी फोडलेत, तर शिवसेनेचे 5 टर्म असणारे नगरसेवक फोडले. चंद्रपूरमध्ये एका रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात भाजप आमदार किशोर जोरगेवार आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची वादावादी झाली. शहरातील इंडस्ट्रियल इस्टेट वॉर्डात जुन्या रस्त्याचं पुन्हा एकदा भूमिपूजन केल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलाय. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणं झपाट्याने बदलताना दिसत आहेत. अनेक वर्ष उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे असणाऱ्या डबेवाल्यांनी त्यांची साथ सोडत महायुतीला पाठिंबा जाहीर केलाय. बिहारमध्ये प्रचंड बहुमत मिळवलेल्या नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा शपथविधी 20 नोव्हेंबर रोजी पाटण्यातील भव्य गांधी मैदानात होणार आहे. नव्या मंत्रिमंडळात 6 आमदारांमागे 1 मंत्री असं सूत्र ठेवण्यात आलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज मंदिरात माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने 729 दिवे लावत दीपोत्सव साजरा करण्यात आला. या दीपोत्सवाने ज्ञानेश्वर मंदिर उजळून निघालंय. मेळघाटात सातत्याने बालमृत्यू आणि माता मृत्यू होत आहेत. याला शासकीय यंत्रणा मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचं पुन्हा एकदा निष्पन्न झालंय. धरणी मार्गावरती असलेल्या आरोग्य विभागाच्या बिहाली उपकेंद्रामध्ये पार्ट टाइम अटेंडंट कंत्राटी सेवेवरती असलेली आदिवासी महिला वगळता एकही कर्मचारी उपस्थित नव्हता.
नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूल परिसरात बिबट्या असल्याची भीती पसरली होती. मात्र वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या नाही तर रानमंजर दिसल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. साताराच्या पाटण तालुक्यातील नाडे नवा रस्ता या ठिकाणी पहिल्या 104 फूट उंचीच्या भगवा ध्वजाचं लोकार्पण मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी हा भगवा ध्वज उभारण्यात आलाय. नाशिकमधील मनमाड, येवला आणि मालेगाव भागात तापमान कमी झाल्यामुळे थंडी वाढली आहे, तर निफाडचा पारा 6.9 अंशांवरती गेल्यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या. वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास वाहन जप्त होणार. 3 पेक्षा जास्त वेळा नियमांचं उल्लंघन केल्यानंतर वाहतूक परवानाही रद्द होणार आहे. नवले पुलावरील अपघात रोखण्यासाठी विभागीय आयुक्तांनी असे आदेश दिले. पुणे विमानतळावरती प्रवाशांनी संताप व्यक्त केलेला आहे. दिल्लीला जाणारं विमान नियोजित वेळेत न आल्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडालाय. विमानतळावरील कर्मचारी, पोलीस आणि प्रवाशांमध्ये वाद झाला. अहिल्यानगरमधील कुकडी साखर कारखान्याकडील थकीत रक्कम आणि योग्य ऊस दराच्या मागणीसाठी शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुक्काम आंदोलन करण्यात आले आहे. कुकडी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे 711 रुपये प्रति टन थकीत पैसे तात्काळ बँक खात्यात जमा करावेत अशी मागणी करण्यात आली आहे. देहू रोड शहरातील स्वच्छता व्यवस्थेची दयनीय अवस्था झाली आहे. श्री शिवापी विद्यालयाच्या परिसरामध्ये कचरा आणि घाणीचं साम्राज्य पसरलेलं असून विद्यार्थ्यांमध्ये तसंच शिक्षकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे. राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने कृषी विद्यापीठातील प्राध्यापकांच्या भरतीसाठी शैक्षणिक आणि मुलाखतीचं गुणांकन जाहीर केलेलं आहे. यामध्ये परदेशी विद्यापीठात शिक्षण घेतलेल्यांना अधिकचे गुण देण्याची तरतूद केली आहे.